श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये जर एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की कधी कधी ती गोष्ट अचानक निरस वाटायला लागते. नात्यातलं गणित ही थोडंफार असंच असतं. श्रोते हो, अति प्रेम, अति काळजी, अति समंजसपणा, अति विश्वास, अति चांगुलपणा, यामुळे कधी कधी अति देण्याच्या नादामध्ये नात्यातला नैसर्गिकपणा हा संपून गेल्यासारखा वाटू शकतोय. श्रोते हो, कुठलीच व्यक्ती ही पूर्णपणे परिपूर्ण असू शकतच नाही. आणि जे परफेक्ट आहे ना, असं नेहमी आपल्याला वाटतं, त्यामध्ये मग काही ना काही खोटेपणा दडलेला असतोय. जगात सगळी माणसं ही चांगल्या वाईट गुणांनी भरलेली असतात. आहे तसं किंवा थोडं बदलून एकमेकांचा स्वीकार करत चाललेल्या माणसांचं नातं हे परिस्थितीनुसार मोल्ड व्हायला लागले आणि आयुष्यभर टिकूनही राहते. श्रोते हो, एखादा पदार्थ बनवताना सगळं कसं प्रमाणात हवं असतं. थोडं काही कमी जास्त झालं की पदार्थ बिघडू शकतोय. मला वाटतं नात्यांचंही तसंच असतं. सगळं काही प्रमाणात असायला हवंय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. गरजेपेक्षा जास्त हवा असणाऱ्या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीचा आनंद हा लुटता येत नसतो. म्हणून कधीही कोणत्याच गोष्टीची हाव नसायला हवी. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीही सोडू नका. कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. तुमच्या सवयीवर काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण सवयी तुमचं भविष्य घडवत असतात. कुणीतरी आपल्याला गमावले हे आपण सांगायचं नसतं. काळ आपोआप सांगत असतो. सर्वात मजबूत व्यक्ती तू आहे, ज्याचं हृदय तुटलंय, स्वप्न तुटलेत, जवळची माणसं दूर गेलीत आणि तरीही तो म्हणतो मी ठीक आहे. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. काही नाती ही आपल्यासाठी बनलेलीच नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते. चूक होते, गैरसमज होतात, मन दुखावतं. आयुष्य ते चालायचंच. वाईट वाटतं, हुरहुर लागते, रडू येतं. शेवटी आयुष्य आहे, चालायचंच. शेती विकून नोकरी मिळवणं खूप सोपं आहे. पण नोकरी करून शेती विकत घेणं हे खूप कठीण आहे. जो शेतकरी जमीन विकतो तो भविष्यात जमीन कधीच विकत घेऊ शकत नाही. हे एक सत्य आहे. म्हणून फालतू कर्ज करून, जागीरदारी करून, ती दाखवून जमीन विकण्याची वेळ येऊ देऊ नका. अंधारामध्ये माणसांची किंमत होती, उजेड पडला, माणसांची किंमत शून्य झाली. संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार जिथं कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं असतं. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा. ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधी समजत नाहीत त्या व्यक्तीला तुम्ही किती सल्ला द्या त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण या जगात स्वभाव बदलण्याचं औषध कुठंच मिळत नाही. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्वाचं वाटत नाही. कधी कधी सगळ्यांसोबत असूनही माणूस एकटाच असतो. आणि इतका एकटा असतो की त्याची दुःख, वेदना, बोलणं, आठवणी, स्वप्न, इच्छा हे सगळं फक्त त्याच्या स्वतःपुरतंच उरतं. आयुष्यामध्ये जर अडचणी नको असतील तर नको असलेली नाती सांभाळत बसू नका. कधीतरी त्या व्यक्तीला पण समजून घ्यायचं, जी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करत असते. फुलाने कितीही सुगंध दिला तरी काम झालं की माणसं त्यांना चुरगाळून टाकतात. चांगल्या माणसांचंही तसंच होतं. त्यांनी इतरांच्या जीवनात किती सुगंध भरला तरी त्यांचं काम झालं की माणसं त्यांना स्वतःच्या आयुष्यातून वगळून टाकतात. वेळ असेल तोपर्यंतच नातं टिकवण्यासाठी धडपड करा. वेळ निघून गेली की मग तुम्ही केलेलं प्रेम आणि डोळ्यात आलेला अश्रू याची काहीच किंमत उरत नसते. वंशाला दिवा पाहिजे घराला आधार देण्यासाठी, दुसऱ्याचं घर जाळण्यासाठी नाही. आयुष्यात खूप काही मिळवायचंय. उद्याच्या सुखासाठी आज थोडं दुःख सोसावं लागेल. नातं कोणतंही असो, वेळ दिल्याशिवाय टिकत नसतं. डोळ्यातून निघालेला अश्रू कधी खोटं नसतात. कारण जेव्हा जवळचं कोणी समजून घेत नसतं तेव्हाच ते बाहेर येतात. ज्ञान मिळवायचं असेल तर रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहा. शानपण मिळवायचं असेल तर मनात साचलेल्या नको त्या गोष्टी रोज वजा करत जा. काही माणसांचं दुसरीकडे मन रमलं की आपल्याकडे दुर्लक्ष होतच. मग आपल्याला कारणं दिली जातात बोलता न येण्याची. निराधाराला आधार द्यायचा असतो. फक्त आधार देण्याचं ढोंग करू नका. कारण नीतीच्या CCTV मध्ये सगळं काही रेकॉर्ड होत असतं.